आत्मा मालिक संकुलावर परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाची अखंड बरसात सुरू असून संकुलाच्या यशोगाथेमध्ये आणखीन एक सुवर्णपान कोरलं गेलं आहे. आत्मा मालिक संकुलातील कॅडेट मयूर पाटील यांची दानापूर पाटणा येथे रेल्वे ॲप्रेंटिस पदासाठी निवड झाली आहे. यामुळे संकुलाला रेल्वे विभागातील पहिलं ऐतिहासिक यश प्राप्त झालं आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आज यशाच्या शिखराकडे गगनभरारी घेत आहे. ही निवड म्हणजे त्या संकल्पनेच्या यशाची ठोस पावती ठरली आहे. मयूर पाटील हा एका साध्या कुटुंबातून आलेला तरुण, मात्र मनात अफाट जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असलेल्या या तरुणानं अनेक अडचणीवर मात करत कठोर शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या जोरावर आज स्वतःचं स्वप्न साकार केलं आहे. मयूरच्या या यशामुळे केवळ त्यांचंच नाही तर संपूर्ण आत्मा मालिक संकुलाचं नाव अभिमानाने उजळून निघालं आहे. मयूरच्या यशामागे संकुलातील अनुभवी आणि समर्पित प्रशिक्षकांचं मोठं योगदान आहे. प्रशिक्षण केंद्र प्रमुख निवृत्त सैन्य अधिकारी माननीय साईनाथजी वरपे सर यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन, माजी सैनिक प्रवीण पटारे, चेतन गिरमे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील यांचं कणखर प्रशिक्षण, शिस्त आणि देशसेवेचे संस्कार, स्पर्धा परीक्षांमध्ये मानसिक बळ देणारे गंगाधर खाटेकर व सौभाग्यवती खाटेकर मॅडम यांचं विशेष सहकार्य त्यांना लाभलं. या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळं मयूरच्या स्वप्नांना दिशा मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वास अधिकच बळकट झाला. आत्मा मालिक संकुलात भविष्यात अनेक वीर देशसेवेच्या विविध क्षेत्रात आपलं नाव उजळवतील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी मयूर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक तथा भरतीपूर्व केंद्राचे प्रमुख साईनाथजी वरपे सर, वसतिगृह व्यवस्थापिका पटेल माई मॅडम आणि सर्व प्राचार्य यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.